नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात महामीमांसा. मी आहे अनुज. मित्रांनो, काल परवा मी एक ओपिनियन पोल जे होतं, एका वृत्तसमूहाचं ओपिनियन पोल झालेलं आहे आणि हे फारच इंटरेस्टिंग असं एक ओपिनियन पोल आहे. देश की आवाज ओपिनियन पोल म्हणजे इंडिया टीव्ही हे जे वृत्तसमूह आहे, त्यांनी केलेलं हे ओपिनियन पोल आहे. तसं मी काय एवढं ओपिनियन पोल्सला एवढं काही सिरियसली घेत नाही तसं म्हणायला. पण हे जे ओपिनियन पोल मी काल वाचलं, 30 जुलैला ह्याचे निकाल आले. मग इंडिया टीव्हीच्या ह्या देश की आवाज ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये हा ओपिनियन पोल घेण्यात आला आणि त्या ओपिनियन पोलमध्ये लोकांना असं बरेचसे असे प्रश्न विचारण्यात आले आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की ओपिनियन पोल हे काय असतात. ओपिनियन पोल असो किंवा एक्झिट पोल असो, हे एक प्रकारे सर्वेज असतात जे वृत्तसमूह असो किंवा वेगवेगळे जे संस्था असतात ते घेत असतात. याचं जे उद्देश असतं ते एवढंच असतं की त्यातून जनतेचा कौल काय आहे, जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला जातं. आणि जर एखादा निवडणूक चालू असेल म्हणजे होत असेल तर त्या निवडणुकीचे निकाल काय लागू शकतात, कोणाच्या बाजून लागू शकतात, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, किती टक्केवारीचं त्यांचं मत असेल, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायसाठी हमखास केले जातात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल. हा ओपिनियन पोल माझ्या मते एका राष्ट्रीय पातळीच्या एका वृत्तसमूहाने पहिला असा एक कोणता असा एक ओपिनियन पोल असावा, म्हणजे हे जे नवीन सरकार आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि भाजप हे जे सरकार आहे, हे सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं हे पहिलं असं ओपिनियन पोल आहे. तसं म्हणायला अजून फार काळ आहे आणि फारच म्हणजे थोड्या काळा का होईना आत्तापर्यंत हे सरकार आलेलं आहे. म्हणजे 1 महिना जवळपास वेळ गेला आपण पाहिलं. 30 जूनला 30 जूनला संध्याकाळी 7:30 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता 1 महिना उलटून गेला मित्रांनो, म्हणून हा ओपिनियन पोल मी ह्याच्यासाठी अ, तुम्हाला सांगू इच्छितो, कारण याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळण्यासारखं आहेत की नेमकं जनतेचा कौल तो काय. आता जरुरी नाही की हे ओपिनियन पोल जसे असतात तसेच निकाल असतात, पण यातून आपल्याला एक गोष्ट तरी अ, कळेल की नेमकं जनतेचा मूड कोणत्या दिशेने आहे. म्हणजे एक्झॅक्ट हे जे आकडे आहेत त्या आकड्यांवरती काही विश्वास ठेवायची काही गरज नाही आपल्याला. पण तरीही मी या ओपिनियन पोलचे जे रिझल्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार, जेणेकरून तुम्हालाही ते कळावेत. तर मित्रांनो, हे जे देश की आवाज ओपिनियन पोल आहे, या ओपिनियन पोल अंतर्गत जे निकाल आलेत, त्या निकाल मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. जर निवडणुका झाल्या, म्हणजे आत्ताच्या क्षणीला जर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या, तर भारतीय जनता पक्षाला 134 जागा मिळतील. म्हणजे ते 134 जागा म्हणजे 288 ची आपली संख्या आहे विधानसभेची, त्यातल्या पैकी 134 जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार. आणि यातलं शिंदे गट जो आहे, शिंदे गट जवळपास 41 जागा जिंकतील. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की 41 जागा ज्यावेळी सांगितलेल्या त्यामुळे त्यावेळी जरुरी नाही की हे 41 जागा, आता मला हे एवढं माहिती नाही डिटेलमध्ये की यांनी 41 जागा जे सांगितलेत ते कोणते आहेत. आता हे गरजेचं नाही की जे 41 जागा आहेत हे हे तेच असावे जे आता आपण जे 40 जे काही आमदार पाहतोय, की इधर शिंदे आणि भाजप एकत्र लढले, त्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट यांना काही सीट्स भारतीय जनता पक्षाने दिले असतील आणि बरेच बाकीच्या सीट्सवरती भारतीय जनता पक्ष लढला असावा, असा एक गणित असावा. हे जे 40 आमदार आहेत, हे 40 आमदारांचंच यात समावेश असणार की नाही असं जरुरी नाही. म्हणजे काही आमदार जिंकू पण शकतात, काही पडू पण शकतात. आणि नवीनही काही आमदार जिंकू शकतात शिंदे गटातून, जे दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून असतील. म्हणजे या ओपिनियन पोलमध्ये जे आलेत की शिंदे गट 41 जागा जिंकणार, म्हणजे 41 जागा म्हणजे जे आत्ताचे ते 40 आमदार आहेत तेच असतील असं काही होत नाही. ते नवीन पण असू शकतात, दुसरे पण असू शकतात, यातलेच काही परत पण जिंकू शकतात, असं काही एक ठराविक नाही आहे. म्हणून 134 भाजप तर शिंदे गट 41, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळतील. आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 असे काहीतरी आमदार आहेत, आमदार संख्या आहे. आणि
44 याचा अर्थ की त्यांना पण 10 सीटचा फटका बसतोच आहे. उद्धव ठाकरे लेड शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, तर सर्वात मजेदार जो आहे तो तेच आहे बघण्यासारखं, की 18 सीट उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकणार असा हा निकाल आहे. 18 सीट म्हणजे जर आपण पाहिलं तर म्हणजे 20 पेक्षा पण कमी, म्हणजे एवढ्या सीट्स पुरे मर्यादित उद्धव ठाकरेंची शिवसेना राहील. काँग्रेस पक्षाला ज्यांची आत्ता जी आमदार संख्या आहे मंडळामध्ये ती आहे 44. तर काँग्रेस पक्षाला सुद्धा 6 सीटचा फटका बसू शकतो आणि 38 जागा ही काँग्रेस पक्ष जिंकू शकते. म्हणजे 38 सीट्स काँग्रेस पक्ष जिंकू शकते. तर भाजप 134, शिंदे गट 41, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 44, उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 18 आणि काँग्रेस 38. अशा प्रकारे हे गणित म्हणजे या ओपिनियन पोलमधून समोर आलेलं आहे. तसं तर विधानसभा जी निवडणूक आहे ती नियोजित पद्धतीने झाली तर ती 2024च्या ऑक्टोबरमध्येच होणार. पण जर आत्ताच्या क्षणीला जर निवडणुका घेण्यात आले तर काय निकाल लागेल त्याचं हे एक ओपिनियन पोलनुसार मी तुम्हाला सांगतोय. हे झालं मित्रांनो सीट्सचं. आणि टक्केवारी पण महत्त्वाच्याच असतात, की मतांचा जो एक पर्सेंटेज असतो तो पण महत्त्वाचा असतो. म्हणून ते सांगायचं आलं तर मी अ, भारतीय जनता पक्षाला 34 जवळपास 34% मतं मिळतील. तर एन-सी-पीला 19% मतं मिळतील. काँग्रेसला 16% आणि शिंदेची जी शिवसेना आहे त्याला 12%, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9% जवळपास अशी मतं मिळण्याची शक्यता आहे. आत्ता जर मित्रांनो आपण पाहिलं तर आत्ताच्या क्षणीला जेवढं मला आठवतंय काहीतरी 25% असं भारतीय जनता पक्षाचा जो वोट शेअर आहे महाराष्ट्रातला म्हणजे 25% 25% हा वोट शेअर आहे. आणि शिवसेनेचा काहीतरी 19 आहे का काय? आणि बाकी दोन्ही पक्षाचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा जो वोट शेअर आहे सध्याचा, म्हणजे शेवटची जी निवडणुका 19 मध्ये झाले त्याचा जर वोट शेअर पाहिला आपण तर तो 16% दोघांचा आहे. म्हणजे जवळपास 16% दोन्ही काँग्रेस पक्षांचा आहे. शिवसेनेचा 19 होता आणि भारतीय जनता पक्षाचा 25% वोट शेअर होता. तर आत्ताच्या घडीला जर ह्या ओपिनियन पोलचं जे निकाल आहेत त्यानुसार जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला 34%, याचा अर्थ 9% वाढ आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस 19% म्हणजे 3%ने राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ. तर काँग्रेस 16% म्हणजे काँग्रेस जैसे थे तिथंच आहे तेवढीच मतांची टक्केवारी. आणि शिंदेची शिवसेना तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 12 आणि 9 रिस्पेक्टिव्हली. यातून मित्रांनो आपल्याला एक कळतं की काँग्रेसचं काही खूप जास्त नुकसान तर पहिली गोष्ट आपल्याला होताना दिसत नाहीये. यातून सर्वात जास्त नुकसान किंवा फटका ज्याला बसत आहे ते आपल्याला समोर लगेच कळतंय, ते म्हणजे शिवसेनेला, खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आपल्याला या निकालातून नाकारता येत नाही. आणि अजून पण काही प्रश्न विचारण्यात आले मित्रांनो यात, तर म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा तुम्हाला आवडेल, म्हणजे चेहरा म्हणून बेस्ट फेस फॉर चीफ मिनिस्टर हा प्रश्न जर विचारण्यात आला तर त्यात जे लोकांचा जो कौल आहे तो असा आहे की 38% जवळपास 38% जे अ, मतदार आहेत त्यांचा जो आवडता चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा तो आहे देवेंद्र फडणवीस. म्हणजे 38% 38% लोकच म्हणतात की देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्यमंत्री म्हणून चालतील. तर 11% लोकांना एकनाथ शिंदे म्हणून चालतील. 9% लोकांना जवळपास शरद पवार म्हणून मुख्यमंत्री म्हणून चालतील. एकतर मला कळत नाही की लोक बोलून कसे टाकतात, कारण शरद पवार तर आता अ, सर्वोच्च पातळीवरचे एक नेते झाले देशाच्या आणि ते काय राज्यसभेत येते काय परत मुख्यमंत्री होणार नाही आहेत. पण तरी पण असतं लोकांचं आपापलं अ, लोकांच्या आपापल्या अ, आपण म्हणू शकतो ओपिनियन असतात. आणि 8% लोक काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी पसंती आहे त्यांची. आणि परत तेच 8% म्हणजे अजून थोडंसं कमी जर केलं आपण त्यात, म्हणजे 0.5 म्हणजे अर्धा टक्के जर कमी केला तर उद्धव ठाकरेंसाठी पसंती आहे. तर ह्यातून एक गोष्ट अजून कळते मित्रांनो, की जेवढं आपल्याला मीडियावरती किंवा सोशल किंवा डिजिटल मीडियावरती जे आपल्याला पाहायला मिळतं, की उद्धव ठाकरेंच्या भोवती जेवढं पण एक सहानुभूती किंवा एक अशी एक लहर आहे, की उद्धव ठाकरेंना पसंत करणारे खूप आहेत. मग आता या ओपिनियन पोलद्वारे जर पाहिलं, तर मला असं वाटतं, की उद्धव ठाकरेंपेक्षा तर पृथ्वीराज चव्हाणांना पसंत करणारे आहे बरेच लोकं. तर
ह्याच्यासाठीच मी सांगतो मित्रांनो, की जे आपण सोशल किंवा डिजिटल मीडिया पाहतो, याच्यावरूनच आपल्याला जनतेच्या मनात काय चालू आहे किंवा लोकांच्या मनात ॲक्चुअली खरं काय चालतंय, खरं खरं काय त्यांच्या डोक्यात चालतंय ते आपण त्याच्यावरती आपण गेस करणं किंवा त्याच्यावरती आपण स्टेटमेंट्स करणं योग्य नसतं. म्हणून काहीही होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा आपण. आता मित्रांनो, या ओपिनियन पोलमध्ये 52% 52% लोकं त्यांना भाजप आणि शिंदे गट हे सरकार पुन्हा एकदा पाहावंसं वाटेल. तर 32% लोकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार पाहायला आवडेल, पुन्हा एकदा पाहायला आवडेल. 52% लोकं म्हणतात, की ते नरेंद्र मोदी यांच्या नावावरती मतं द्यायला तयार आहेत. तर 32% लोकं आहेत ते म्हणतात, की शरद पवार यांच्या नावावरती ते मत द्यायला तयार आहेत. तर 56% लोकं जे आहेत ते उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, 44% लोकं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतं द्यायला तयार आहेत. ह्याचा अर्थ म्हणजे हे वेगवेगळे प्रश्न जे आपण पाहतो मित्रांनो, हे अ, आपण म्हणू शकतो की हे पूर्ण वेगळे प्रश्न आहेत आणि त्याचे ऑप्शन्स तेवढे लिमिटेड आहेत. फॉर एक्झाम्पल 56 आणि 44 म्हणजे जवळपास 100% म्हणजे हे 2 प्रश्न होते की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेपैकी तुम्हाला कोणाची शिवसेना पाहायला आवडेल? तर 56% उद्धव ठाकरे तर 44% एकनाथ शिंदे. त्या निवडणुकामध्ये जरीही लोकांचा कौल तो काय एकनाथ शिंदे त्यांचं बंडखोरी आहे किंवा एकनाथ शिंदे गट यांच्या विरुद्ध एवढं काय ते दिसत नाही. म्हणजे तेवढा काय राग आहे, की त्यांना परत निवडून देणार नाही असं तर दिसत नाहीये. म्हणजे त्यांना आमदार त्या खुर्चीवरती ते चालतील, शिंदे गट चालेल. पण ज्यावेळी शिवसेना या पक्षावरती जर अधिकार गाजवायची ज्यावेळी वेळ येते म्हणजे तो एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी मात्र लोकांना उद्धव ठाकरेच प्रिफर्ड आहेत. उद्धव ठाकरेच त्यांना पाहिजेत. म्हणजे या ओपिनियन पोलमधून तर आपल्याला हेच कळतं समोर. तुमचे काय विचार आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहेत या ओपिनियन पोलच्या बाबतीत जरूर कळवा. त्यासाठी तुम्ही कमेंट करा खाली कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि तुमचे खरंच काय प्रतिक्रिया असतील म्हणजे ओपिनियन पोलच्या बाबतीत, की तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ज्या मतदारसंघातून येता आणि तुमच्या इथं काय परिस्थिती आहे? तुम्हाला असं काय वाटतं, की काय असू शकतं? म्हणजे जनतेचा कौल सध्या काय आहे, असं तुम्हाला काय वाटतं? ते नक्की कळवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ज्या कोणतेही नवीन व्हिडिओ असतील त्यांचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट त्वरित मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.